जीवनामध्ये अतिशय आवश्यक असणारी गोष्ट आज आदितीने सांगितलेली आहे। एक छोटा पॅकेट पण बडा धमाका आहे, लक्षात घ्या। चला तर मित्रांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आणि ती गोष्ट आहे एक मूर्तिकाराची। एक मूर्तिकार असतो आणि तो राजाकडे येतो आणि म्हणतो, हे तर खूप हुशार गाव आहे, मी ह्या गावाची परीक्षा घेऊ का? तर राजा म्हणतात, हो घे, बघ तू माझं गाव किती हुशार आहे असं म्हणतात। आणि मग मूर्तिकार म्हणतो, बरं आता मी उद्या तुमच्या गावाची परीक्षा घेणार। आणि मग दुसरा दिवस उजळतो आणि मूर्तिकार 3 मूर्त्या घेऊन त्या गावात येतो आणि त्या गावात आल्याबरोबर तो त्या 3 मूर्त्या इथे बाजूला ठेवतो आणि म्हणतो, बघा बघा ह्या मूर्त्यातला फरक सांगा, बघा बघा ह्या मूर्त्यातला फरक सांगा म्हणतो। मग तिथे एक मोठी रांग लागते। सगळे म्हणतात ह्या 3 मूर्त्या सारख्याच आहेत, 3 मूर्त्या सारख्याच आहेत, पण त्या सगळ्या वेगवेगळ्या असतात। मग एक आजीबाई त्या मूर्तीजवळ येते, मूर्तिकाराजवळ येते आणि म्हणते की बघ मी आता कसा फरक शोधून काढते ते लगेच म्हणते। आणि एक तार घेऊन येते ती घरातून आणि ती तार त्याच्या कानात टाकते आणि ती काय ते टाकली, ती तारीतून टाकली की दुसऱ्या कानातून बाहेर निघते आणि मूर्तिकाराला सांगते, ही मूर्ती इकडून ऐकणार आणि इकडून सोडणार, इकडून ऐकलेले इकडून सोडून देणार अशी मूर्ती ही आहे। मग ती दुसऱ्या मूर्तीच्या कानात टाकते, तर दुसऱ्या मूर्तीच्या कानातून ती तार गेली तर ती तोंडातून निघते आणि म्हणते, बघ ही मूर्ती अशी आहे की इकडून ऐकते आणि ते लगेच बोलून टाकते। आणि तिसऱ्या मूर्तीजवळ जाते तेव्हा ती कानात टाकते तर ती कुठूनच निघत नाही। मग आजीबाईला समजतं ह्या 3 मूर्त्यातला फरक काय, तर ती मूर्तिकाराकडे जाते आणि सगळं सांगते की पहिली मूर्ती अशी आहे इकडून ऐकणारी, इकडून सोडून देणारी, दुसरी मूर्ती आहे इकडून ऐकणारी व लगेच बोलून टाकणारी, आणि तिसरी मूर्ती आहे की ऐकायचं पण बोलून टाकायचं नाही ना, सोडून द्यायचं नाही, वेळच्या वेळी तेव्हाच बोलून टाकायचं, नाही तर तोपर्यंत ते आपल्या मनात ठेवायचं, अशी तिसरी मूर्ती आहे। तर बघा या गोष्टीतून असा बोध मिळतो, आपण कधीही दुसऱ्याचं बोल ऐकलं की लगेच बोलून टाकू नये, वेळ आल्यावरच ते बोलून टाकावे। संपली माझी गोष्ट। पहा मित्रांनो, आदितीने सांगितलेली गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण आहे। एखादी गोष्ट ऐका, ऐकल्याच्या नंतर थोडं मनात ठेवा, जरा दम पडू देत जा, है ना। आपल्याला घाई पडलेली असते, कधी एकदा सगळ्याला सांगू की काय नाही की। जीवनामध्ये अतिशय आवश्यक असणारी गोष्ट आज आदितीने सांगितलेली आहे। एक छोटा पॅकेट पण बडा धमाका आहे, लक्षात घ्या। खूपच छान अशा प्रकारची कथा आहे। ऐका, मनात ठेवा आणि योग्य वेळ आल्यानंतरच बोला, गरज असेल तरच बोला, विनाकारण बोलू नका। अरे वा, विनाकारण बोलू नका। गोष्ट आवडली असेल तर आदितीसाठी एक लाईक तर बनतोच। तुम्हाला आणखीन अशा प्रकारच्या कथा जर ऐकायला आवडत असतील तर आदितीसाठी कमेंट बॉक्स मध्ये सांगा। पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया, तोपर्यंत काय, जय हिंद जय भारत। लाईक शेअर सबस्क्राईब करते करणारच आहेत, त्यात काही वादच नाही।